फतेहकस्ताच किस्सा आहे. त्याच्यामध्ये तानाजीराव मालुसरे यांची जी एंट्री आहे, तो जो सीन आहे, तर सगळे जे मुघल सैनिक असतात ते एका बिबट्याच्या मागे पळत असतात. तो बिबट्या मी आहे. अच्छा. VFX चा रेफरन्स म्हणून माझ्या इथं पोटावरती एक प्लस साईन लावला होता आणि त्या रेफरन्स पॉईंट म्हणून मी पळत होतो. आणि ते आम्ही शूट करत होतो कोल्हापूरला, राजदिंडीचे. आणि तो खाचखळग्याचा रस्ता होता खरा, तर घोड्यांना नाही फरक पडत, खाचखळग्यांचा माणसाला पडतो. पण डिरेक्शन टीम मधले जे बाकी होते त्यांना 2 मुली होत्या. एक जो दादा होता तो जरा हेफ्टी होता, त्यामुळे राहायला मी जा म्हणले, रेफरन्स पॉईंट वगैरे लावला. आणि वॉकीवरती मला इथं कॉल दिला ऍक्शनचा. मी ऍक्शन म्हटल्यानंतर मी पळायला लागलो. आणि मला हळूहळू जाणवायला लागलं की पायांचा आवाज वाढतोय, त्यांच्या पायांचा आवाज वाढतोय थोडा थोडा. ते घोडे जवळ यायला लागले होते आणि जसा कॅमेरा पास झाला तसं मी एका झाडात गेलो आणि मला इथे वारं लागलं जोरात. ते लिटरली 1 सेकंद पुढे मागे झालं असतं तर मी घोड्याच्या पायात होतो. अरे बापरे. आणि मला इकडे पळ 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 पळ, मला वाटलं की ते आणखी एनर्जी द्यायची म्हणून करताय. पण मला एका म्हटलं हेही कळत होतं की घोडे जोरात येत आहेत बहुतेक, म्हणून ते पळ पळ म्हणतात. तो एक एक्सपिरियन्स होता की मी अगदी असा कट टू कट मी वाचलो होतो तेव्हा. बरोबर. बरं, ते घोडे पुढे गेले आणि त्या घोड्यांना काय झालं माहित नाही. जो मुलगा त्याच्यावरती रायडर होता, हॉर्स रायडर होता, सो त्या घोड्याने झटका मारला तर तो उडून पडला एका दगडावर. आणि ती पगडी जी होती त्या पगडीमुळे तो वाचला. आणि त्या पगडीला पॅडिंग असल्यामुळे त्याचं डोकं वाचलं. वाचलं. सो त्या दिवशी अनेक किस्से झाले होते असे.